नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1965 मध्ये भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, व्हिटॅमिन अ या जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा आजार होतो। प्रश्न क्रमांक तिसरा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1946 या वर्षी संविधान सभेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक चौथा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती ही योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना ही सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, रामानुजन पुरस्कार 2023 हा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नीता गुप्ता यांना रामानुजन पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती। प्रश्न क्रमांक 10, डिजिटल सातबारामध्ये कोणतं राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे राज्य डिजिटल सातबारामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता एक शब्द जो संगणकाशी निगडीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, PSU हा शब्द संगणकाशी निगडीत नाही। प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोठे केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते। प्रश्न क्रमांक 13, अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लाला लजपत रॉय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 14, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 16, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 17, आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, राजाराम मोहन रॉय यांना
आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 18. अजिंठा वेरूळ लेण्या या कोणत्या खडकात कोरलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. बेसॉल्ट या खडकामध्ये अजिंठा येथील वेरूळ लेण्या या कोरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. 720 किलोमीटर लांबीचा किनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर ऑप्शन क्रमांक 2. केसरी या वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे संपादक होते. प्रश्न क्रमांक 21. शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. अमृतसर या शहरामध्ये शीखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे आहे. प्रश्न क्रमांक 22. पंचायत राजची शिफारस ही कोणत्या केंद्रीय समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2. बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने पंचायत राजची शिफारस ही केली होती. प्रश्न क्रमांक 23. टिंबटिंब या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. तर पहा, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते. प्रश्न क्रमांक 24. कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3. संत गाडगेबाबा महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25. ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन क्रमांक 3. ऊसाच्या रसात प्रामुख्याने सी जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक 26. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3. 46 ही संख्या मानवी पेशीमध्ये एकूण गुणसूत्राची संख्या असते. प्रश्न क्रमांक 27. मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1. पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. साल्हेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 30. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 31. तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. गोंदिया या जिल्ह्यामध्ये तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 32. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 1. असंबद्ध असा होतो. प्रश्न क्रमांक 33. मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ उगीच ऐट करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 34. मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग हा समापन कर्मणी असा आहे. प्रश्न क्रमांक 35. डोळ्यात सलणे
या वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, डोळ्यात चलणे या वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग हा ऐश्वर्याचे यश हे सुषमाच्या डोळ्यात चलत होते, हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द खड्ग असा होतो. प्रश्न क्रमांक 37, तळ हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तळ हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो. प्रश्न क्रमांक 38, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द शाखामृग असा होतो. प्रश्न क्रमांक 39, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ असा होतो. प्रश्न क्रमांक 40, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पहा, कृष्ण बासरी वाजवतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, कृष्ण बासरी वाजवतो या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असा आहे.